तर जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जुलै 2024ची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, 2025ला ही प्रश्नपत्रिका येण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मित्रांनो, मित्रांनो अपेक्षितमधला पेपर असणार आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांकडे अपेक्षित पुस्तकं नाहीत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. अपेक्षितमधले प्रश्नपत्रिका ही येते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, प्रश्न सिमिलर येतात अपेक्षितमधले. तर आज आपण पाहणार आहोत अपेक्षितची प्रश्नपत्रिका इतिहासविषयी. तुम्ही पाहिलेच असेल थंबनेलवर. तर तुम्ही पाहू शकता ते उत्तरे QR कोडवरून दिलेले आहे. उत्तराचं QR कोड मी तुम्हाला शेवटला दाखवून देतो. मित्रांनो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून स्कॅन करून घेऊ शकता. तर एकूण गुण 40 असणार आहेत. वेळ 2 तास. सूचना काय वाचायची गरज नाही. मित्रांनो, माहिती जातील तुम्हाला. तर पाहू शकता इतिहास लिहिलेला आहे. प्रश्न 1 दिलेला आहे. योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा म्हणून. तर मित्रांनो, याचे आन्सर्स तुम्हाला QR कोड मी शेवटी दाखवणार आहे व्हिडिओत, त्याच्यावर भेटून जातं. फक्त यामध्ये प्रश्न बघा मित्रांनो कसे असणार आहेत ते. तर बघा इथं प्रश्न 1 त्या ब दिलेला आहे. चुकीची जोडी ओळखावं लिहा म्हणून. ते बघा मित्रांनो कोणती चुकीची जोडी आहे ती. 3 दिलेल्या आहेत जोड्या. 3 पैकी बघा सूचनांप्रमाणे कृती करा म्हटलेले संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. कोणतेही 2 थोडं बारकं करून दाखवतो. मित्रांनो, हे पहिलं संकल्पना चित्र आहे. दुसरं असणार आहे आणि तिसरं असणार आहे. 2 लिहायचे कोणती. त्यानंतर प्रश्न 2 मध्येच ब दिलेला आहे. टिपा लिहा. कोणत्याही 2 टिपा लिहायचे आहेत. पाहू शकता कला, वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य आणि शब्दकोश. 3पैकी 2 लिहायचं आहे. त्यानंतर विधाने सहकारण स्पष्ट करा म्हटलेले आहे. 2 कोणतीही. 4पैकी 2 उद्याने सहकारण स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर उत्तरा दिलेला आहे. उत्तराचे वाचन करून उत्तर लिहायचे आहेत. उत्तर आहे मित्रांनो बघा एकदा नीट. त्यानंतर हे प्रश्न असणार आहेत. त्याच्यावर 1 आणि 2 मार्कासाठी असे 3 प्रश्न असणार आहेत 4 मार्कासाठी. त्यानंतर प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा म्हटलेले आहे. कोणतेही 2 4पैकी 2 लिहायचं आहे. त्यानंतर राज्यशास्त्राचा भाग येतो. मित्रांनो, राज्यशास्त्रामध्ये पहिल्यांदा MCQ दिलेले आहेत. 2 MCQ दिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 7 दिलेले आहेत. चूक बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 3पैकी 2 सकारण स्पष्ट करायचे आहेत. चूक बरोबर ते ओळखून. त्यानंतर संकल्पना स्पष्ट करायची आहेत. कोणती 1 राखीव जागतिक धोरण आणि प्रादेशिक पक्षी यामध्ये कोणती 1 संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यानंतर प्रश्न 8 मध्ये ब दिलेला आहे. कोणतेही 1 तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. पहिला आहे, दुसरा आहे. 2पैकी 1 पूर्ण करायचं आहे. संकल्पना चित्र अर्ध त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. कोणतेही 1 2पैकी 1 प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. मित्रांनो, तर आजच्या पेपरमध्ये एवढंच होतं. मित्रांनो तो शेवटचा QR याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. नंतर स्कॅन करा मित्रांनो गुगल स्कॅनरवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पुन्हा भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.